महाराष्ट्रामध्ये मंत्रिपदावरून जेवढे वाद झाले नाहीत त्यापेक्षाही जास्त वाद आता पालकमंत्रीपदावरून होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। पालकमंत्रीपदाबाबत अपेक्षाभंग झाल्यानंतर अनेक नेत्यांनी जुने वाद उकरून एकमेकांवर चिखलफेक करायला सुरुवात केली आहे। नाराजीपासून सुरू झालेला हा प्रकार एकमेकांना इडियट्स म्हणण्यापर्यंत येऊन ठेपलाय। त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये सध्या 3 इडियट्स सिनेमाचा राजकीय सिक्वल सुरू झाल्याची चर्चा आहे। पाहूया। माजी शिवसेनेचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना नम्र विनंती आहे की शिंदे साहेब या 3 इडियट्सना आवरा। हे ज्या पद्धतीची भाषा बोलायला लागले त्यांना आम्हाला जशाच तसं उत्तर द्यावं लागेल, कारण ही रायगडची संस्कृती नाही। महाराष्ट्रात नव्यानं सत्तेवर आलेल्या त्रिशूळ सरकारचा प्रवास एका महिन्यातच 3 इडियट्सवर येऊन ठेपलाय। दोस्त फर्स्ट आहे तो ज्यादा दुख होता। हा 3 इडियट्स मधला डायलॉग सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तंतोतंत लागू पडत असल्याचं चित्र आहे। रायगड आणि नाशिकमध्ये पालकमंत्री पदाच्या परीक्षेत टॉपर येण्याचं स्वप्न बाळगून असणारे मात्र दुसऱ्या नंबरवर राहिलेले चतुर सध्या नाराज आहे। पालकमंत्री पदाची लॉटरी लागलेल्या रँचोवर ते जाहीर टीका करतायत। एकही इंच त्याने दाखवावं की बाबा इथे आम्ही कुठल्या कार्यकर्त्याला, कुठल्या पदाधिकाऱ्याला, कुठल्या मतदाराला जर काय चुकीचं सांगितलं असलं तर आमदारकीला त्यांनी जे काय वाईट कृत्य केलं तेच आम्ही बोलतोय की तुम्हाला कळणं गरजेचं आहे। भरत शेठ का नको तर पालकमंत्रीच्या शर्यतीत आहे म्हणून ह्या काय सेटलमेंट होत नाहीत ना। इकडे जैनभाईंची सेटलमेंट केली दळवीला पाडण्यासाठी आणि आम्हाला केलं की भरत शेठ निवडून आले, मंत्री झाले का पालकमंत्रीची दावा करते म्हणून आमच्यासाठी। पालकमंत्री पदाच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी असणारे नेते आता अस्वस्थ झाले। मात्र या चतुरांचे सवंगडी देखील आता ऑल इज नॉट वेल असं म्हणू लागले आहेत। अशी का तटकन जादू चालवली की शेवटच्या रात्रीमधलं जे नाव होतं भरत शेठचं ते नाव त्या ठिकाणी गायब होऊन अतिथींनी झालं। हा त्यांचा स्वाभाविक हे आहे। सगळे लोक आता एकत्र आलेत आणि तटकरे हटाव ही मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तटकऱ्यांना देखील आम्ही या जिल्ह्यामध्ये फिरून देणार नाही, कारण असंच जर त्यांचं कृत्य राहिलं तर कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता राजकारणामध्ये पुढे येणार नाही आहे। राजकीय चतुरांच्या टीकेमुळे आपल्या नेत्याला मिळालेलं रँचो पद जाण्याची भीती देखील सध्या वाटू लागली आहे। त्यामुळे टीका करताना त्यांचे शब्द देखील आउट ऑफ कंट्रोल होत असल्याचं चित्र आहे। माजी शिवसेनेचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना नम्र विनंती आहे की शिंदे साहेब या 3 इडियट्सना आवरा। हे ज्या पद्धतीची भाषा बोलायला लागलेत त्यांना आम्हाला जशाच तसं उत्तर द्यावं लागेल, कारण ही रायगडची संस्कृती नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे आणि त्या भूमीतून अशा पद्धतीचे शब्दप्रयोग होणं हे महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे। रायगडमधले नेते एकमेकांवर थेट टीका करतायत, तर नाशिकमध्ये मात्र होर्डिंग लावून एकमेकांना डिवचण्याचे प्रयत्न सुरू झाले। गिरीश महाजनांच्या नाशिक पालकमंत्री पदाला सध्या स्थगिती देण्यात आली आहे। मात्र तरीही गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स कार्यकर्त्यांनी उभे केले आहेत। तेही पालकमंत्री पदाचे दुसरे दावेदार माणिकराव कोकाटेंच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर। पण 2 ठिकाणी रायगड आणि नाशिकमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यामध्ये थोडं, बाकी ठिकाणी सर्व व्यवस्थित झालेलं आहे। सर्व पालकमंत्र्यांनी झेंडावंदन त्या ठिकाणी केलेलं आहे। 2 ठिकाणी आग्रह आहे आणि साहजिक आहे 3 एवढे मोठे पक्ष असताना मागणी असणं काही चुकीचं नाही मला असं वाटतं। पण या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आता या ठिकाणी आलेले आहेत, ते दावासून त्या ठिकाणी आले परदेश दौऱ्यावरून। ते माननीय शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा हे बसून त्या बाबतीमध्ये निर्णय करतील। तर महायुतीत पालकमंत्री पदावरून सुरू असणाऱ्या या प्रकारावर विरोधी पक्षातले नेते मात्र राजकीय बुटावर आपली मतांची चटणी टाकून परिस्थिती एक्सप्लेन करताना दिसतात। पालकमंत्री मी व्हावं म्हणून आचरटपणामुळे, हावरटपणामुळे अनेक मंत्रिपद मिळाल्यानंतर आग्रह धरतात। काय गरज आहे? तुम्हाला मंत्रिपद मिळालं ना, पण या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद व्हावं ही अपेक्षा काय आहे? आणि यामुळे एक हाचरटपणा याच्या माध्यमातून दिसतोय। हा हावरटपणा आहे मंत्र्यांचा। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचं पुढे काय करायचं यावर सध्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या 3 जहापनांमध्ये बैठकांची सत्र झडतायत। हे तिघे जहापना आता कुणाला ग्रेट ठरवतात
आणि कुणाला पालकमंत्री पदाचा तोफा कबूल करतात याचीच उत्सुकता असणार आहे. हा फैसला होईपर्यंत मात्र सगळ्या इच्छुकांना ऑल इज वेल म्हणत स्वतःची समजूत घालण्याशिवाय पर्याय नाही. अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.